बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना। प्रॉपर्टीसाठी भावाने बहिणीला वेड्याचं इंजेक्शन दिलं आहे। पुण्यातील ही धक्कादायक प्रकार समोर येतोय। ब्लड टेस्टच्या नावाखाली मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं। आरोपीचा 4 खासगी बाउन्सरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बहिणीच्या प्रॉपर्टीवर मुळावर उठलेल्या धर्मेंद्र इंदूर रॉय या आरोपीसह 4 खासगी बाउन्सरवर पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। चंद्रशेखर, धक्कादायक बातमी समोर येते। मॅडम, खरं तर माणुसकीला काळीमा फासणारा हा सगळा प्रकार जो आहे तो चतुरसिंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला आहे। खरं तर हा जो आरोपी आहे धर्मेंद्र इंदूर रॉय नावाचा, त्यानं त्याच्या बहिणीला उपचाराच्या नावाखाली जी आहे ती तिला एक वेगळे इंजेक्शन दिलं आणि या सगळ्या इंजेक्शनानंतर तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं। खरं तर अत्यंत शुद्धीत आणि शांत असलेली त्याची जी 56 वर्षीय बहीण आहे, या बहिणीला केवळ प्रॉपर्टी हडप करण्यासाठी असं अत्यंत खालच्या स्तराचं जे कृत्य आहे ते धर्मेंद्र इंदूर राय यांनी केलेलं आहे आणि या सगळ्या कामासाठी त्याला 4 खासगी बाउन्सरनं मदत केलेली आहे आणि या सगळ्या घटनेनंतर संतापाची लाट आपल्याला उसळलेली पाहायला मिळत आहे। खरं तर भावा आणि बहिणीच्या नात्याला काळीमा फासण्याचा हा सगळा प्रकारानंतर पोलिसांनी याच्यामध्ये तात्काळ दखल घेऊन जे आहे ते धर्मेंद्र याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि धर्मेंद्र आणि पीडितेचे जे आई वडील आहेत त्या आई वडिलांना सुद्धा आरोपी धर्मेंद्र यांना एका आश्रमात सोडलेलं होतं। हा सगळा धक्कादायक प्रकार शेजारच्या नागरिकांना लक्षात आल्यानंतर नागरिकांनी सगळी माहिती समोर येऊन दिलेली आहे आणि यामध्ये आता गुन्हा दाखल होऊन आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। नीलम, धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।